ताज्या बातम्यांसाठी MH41 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। छत्रपती शिवाजी महाराज की जय। बेमुदत उपोषण इथे आरंभ केलं होतं। विषय होता रक्त मिश्रित पाणी, त्याच्यापासून मोसम नदीमध्ये होणारं प्रदूषण। त्याच्यावरती सन्माननीय अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्थी केली आणि त्यांनी सांगितलं का तुमची जी मागणी आहे जिल्हा अधिकाऱ्याला बोलवा। जिल्हा अधिकारी निवडणूक कारणामुळे येऊ शकत नाही, आचारसंहिता चालू आहे। त्यांनी फोनवर माझ्याशी बोलणी केली तर तुम्ही आता तूर्त आंदोलन स्थगित करा। तुम्हाला जर परत तशी कामाची पूर्तता नाही वाटली तर मी अवघ्या 1.5 तासात मालेगावची तुमच्याशी समोर सांगेन। लेखी स्वरूपामध्ये काय दिलं? लेखी स्वरूपामध्ये मागचा अहवाल दिला, आता लेखी स्वरूपात 1 तासात नगरपालिका देणार। काय त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ही जबाबदारी कोणी घ्यायची बा? पोलीस प्रशासनाने घ्यायची का महानगरपालिकेने? आता इथे कबुली जबाब दिला का ही जबाबदारी आमची आहे असं महानगरपालिका म्हणू लागली आणि जेव्हा गरज वाटेल तेव्हा आम्ही संयुक्तरित्या कामगिरी बजावू। चर्चामध्ये असं पण ठरलं की जे जबाबदार व्यक्ती आपण ज्याच्यावर जबाबदारी टाकली हो, आणि त्याने जबाबदारी पार पाडली नाही तर त्याला निलंबित करावं। नाही त्याच्यावरती कायदेशीर कारवाई होईल, त्याला निलंबित करण्यात यावं। आलं लक्षात? लेखी स्वरूपामध्ये हा देणार। लेखी स्वरूपामध्ये देणार। कोणत्या विषयावर आपल्याला आंदोलन असेल? नाशिक जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब यांच्याशी झालेल्या फोनवरील चर्चेनंतर तसेच जिल्हा दंडाधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मालेगाव श्रीमान केकांत साहेब, मनपा आयुक्त रवींद्र जाधव साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमान गुंजाळ साहेब यांच्या सर्वांशी झालेल्या चर्चेनंतर मालेगाव शहरात रस्त्यावर कत्तल होणार नाही याच्यासाठी टास्क फोर्स बनवण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। त्या टास्क फोर्स माध्यमातून जी वार्ड समिती नेमली जाईल, पोलीस, महसूल, मनपा, पशु संवर्धन विभाग यांची संयुक्त समिती प्रत्येक प्रभागात निगराणीसाठी असेल आणि ही निगराणी करत असताना जर कुठे रस्त्यावर कत्तल होऊन ते रक्त मिश्रित पाणी गटारीद्वारे मोसम नदीत येणार असेल अशा लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची किंवा या कामात हलगर्जी करणाऱ्या सर्व समितीच्या सदस्यांना निलंबित करण्याची कारवाई मनपा अप्पर जिल्हा दंडाधिकारी हे करतील असं आश्वासन या तिघी संयुक्त व जिल्हाधिकारी महोदय यांनी दिलेलं आहे। त्याचबरोबर मोसम स्वच्छता असेल, ATP प्लॅनच्या कामाच्या संदर्भातला एक अहवाल राज्य शासनाला जिल्हा प्रशासनामार्फत पाठवण्यात आलेला असून त्याची कारवाई करण्यात येईल। या दोन्ही आश्वासनांच्या अधीन राहून मोसम नदी प्रदूषण मुक्त व्हावी या अपेक्षेवर आताचा स्थगित झालेला आहे। ताज्या बातम्यांसाठी MH41 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।